हॅलो ट्रेडर्स, वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज आपण अगदी सुंदर असं प्रॉफिट केलेलं आहे. तर बघा, न्यूज बेस स्टॉक होता, त्याच्यामध्ये आपण BTST घेऊन गेलो होतो काल. आणि कोणत्या बेसवरती मी हा BTST घेतला होता, काय बघून मी हा BTST होल्ड केलेला होता, ह्याचं एक्सप्लेनेशन या व्हिडिओमध्ये आहे. त्याच्यानंतर आजचा जो इंट्राडे ट्रेड होता तो पण अगदी सुंदरच गेलेला होता. एवढा निफ्टी फॉल करत होता तरीसुद्धा आपण अपसाईडचा ट्रेड घेतलेला होता. तर एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला दोन्ही. आणि तिसरा सुद्धा एक होता ज्याच्यामध्ये SL ॲक्च्युली प्रॉफिट दाखवून तो लॉसमध्ये गेला. मी थोडं बाहेर असल्यामुळे माझं थोडं दुर्लक्ष झालं आणि पण तिथे स्टॉप लॉस घेतलेला आहे. तर तिन्ही ट्रेड मी इथे तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. चला जाऊया स्क्रीनवरती. ओके, हा जो चार्ट आहे इथे बघू शकता. ह्याचा BTST मी घेऊन गेलेले होते. इथे रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्स रेजिस्टन्स रेजिस्टन्स. इथे ब्रेकआउट करून फॉल्स ब्रेकआउट करून खाली आलेला होता स्टॉक. आणि इथे जो आहे याने ब्रेकआउट कन्फर्म केलेला होता. ब्रेकआउट करून हा अगदी या ट्रेंडलाईनच्या वरती सस्टेन करत होता. इव्हन इथे खालून हा रिजेक्शन घेऊन वरती निघत होता. म्हणजे याची क्लोजिंग जी आहे अपसाईड होती. बघू शकता, हा डाऊन साईडला वीक फॉर्म करत होता आणि स्लोली स्लोली प्राइस वरती शिफ्ट होत होती. इथे बघू शकता प्राइस जी आहे वरती वरती शिफ्ट होत होती. आणि जस्ट ही जी कॅन्डल होती कालची, तुम्ही बघू शकता ह्या सगळ्या कॅन्डल्सच्या वरती आपल्याला क्लोजिंग मिळालेली होती. सगळ्यात मेन पॉईंट काय होता की ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट झालेला होता. ठीक आहे. आणि काल पण हा थोडासा मोमेंट दाखवत होता, वाटत होतं की कालच चांगला हा मोमेंट करेल, पण याने केलं नाही. मार्केट क्लोजिंगच्या वेळेला मी ह्याला MTFमध्ये घेतलं. आणि आज मी तुम्हाला दाखवते बघा. आजचा मूव आपण जो कॅप्चर केलेला आहे, इथे बघू शकता गॅप अप ओपन होता. हा पहिले तर गॅप अप होता आणि पहिली एवढी मोठी कॅन्डल तर टॉपवरती नाही तर इथे कुठे आपला बुक झालेला आहे. तर 11-12,000 समथिंग आपले इथे बुक झालेले आहे. त्याच्यानंतर स्टॉक पूर्ण खाली आलेला आहे. ठीक आहे. तर पहिल्याच कॅन्डलमध्ये अगदी ओपन झाले आपण 2-3 मिनिटामध्ये याला बुक केलेलं होतं. तर हा जो आहे याचा मागचा जो लॉजिक होता, BTST होल्ड करण्याच्या मागचा लॉजिक काय होता की पॉझिटिव्ह चार्ट दिसत होता मला. ब्रेकआउट ऑलरेडी झालेला होता. तर येस, हा आपला पहिला BTST जो सकाळी सकाळी बुक केलेला होता. त्याच्यानंतर जो आज मी प्लॅन केलेला होता इंट्राडेसाठी, त्याच्यामध्ये सुद्धा काय आहे बघा. इथे ट्रेंडलाईन आहे, ट्रेंडलाईन म्हणजे मल्टिपल टाइम रिजेक्शन घेतलेलं आहे स्टॉकनी या ट्रेंडलाईनवरती. आणि इथे फायनली ब्रेकआउट आलेला होता. तर मी तुम्हाला इथे दाखवते. ह्याने काय केलं की ब्रेकआउट केला आणि टाईम स्पेंड केला. काल सेम ज्या स्टॉकमध्ये मी इंट्राडे केला होता, सेम त्या स्टॉकमध्ये पण असाच पॅटर्न होता. आणि जस्ट इथे याचा ब्रेकआउट झाला. मी याला ट्रेंडलाईनच्या ब्रेकआउटवरतीच घेतला होता. पण येस, माझा जो स्टॉप लॉस होता तो होता या कॅन्डलच्या खाली, जो स्टॉप लॉसपर्यंत सुद्धा आलेला होता. आणि याच्या खाली जर आला असता तर मी लॉस बुक केला असता. पण टाईम स्पेंड केला आणि नंतर जी आहे अगदी चांगली रॅली दाखवलेली होती. आता याच्यामध्ये जो टार्गेट आहे तो मी कसा इथे शोधलेला आहे तुम्हाला दाखवते बघा. इथे काय, ओपन इक्वल्स टू हाय कॅन्डल. ठीक आहे. आणि हा जो चार्ट आहे, वाटलंच मला की हा चांगला मोमेंट देऊ शकतो. तर हा एक मी टार्गेट लावला. त्याचा पहिले हा एक लावला होता जो अगदीच जवळ होता. ठीक आहे. तर ह्याने हा पण हिट केला. आणि त्याच्यानंतर हे बघा, हा पहिला टार्गेट होता, हा पण हिट केला. आणि वाटत होतं की हा वरती परत निघेल. लिमिट ऑर्डर लावून ठेवलेले होते आणि इथे हा माझा ट्रिगर झाला. त्याच्यापेक्षाही थोडंसं वरती गेला होता, पण अगदी इथे येऊन हा थांबलेला आहे, जो माझा टार्गेट होता. ठीक आहे. कसा टार्गेट लावलेला आहे हे तुम्ही बघितलेलं आहे. आता आपण पॉईंट्स किती कॅप्चर केले आपण इथे बघूयात कॅल्क्युलेट करून. मी हा टूल लावते. मी इथेच याला बाय केलेलं होतं. आणि स्टॉप लॉस कुठे होता आपला, इथे. कारण जे माझं जी इन्व्हेस्टमेंट होती ती अगदीच कमी होती. आणि रिवॉर्ड जो आहे तो खूप सुंदर आपण घेतलेला आहे. इथे बघू शकता 37 पॉईंटचा आपला स्टॉप लॉस होता. आणि 170 पॉईंट्स आपण कॅप्चर केलेले आहेत. ठीक आहे. इथे बघू शकता 37 पॉईंटचा स्टॉप लॉस होता. आणि आपण कॅप्चर किती केलेले आहेत, 170 पॉईंट्स. ठीक आहे. खूप मोठे पॉईंट्स आहेत. तर असा छोटा स्टॉप लॉस सोबत मोठा टार्गेट आपण अचीव करू शकतो अशा प्रकारे. तर हा झाला आपला सेकंड. त्याच्यानंतर दुसरा जो मी घेतलेला होता, इथे बघा खूप छान अगदी टार्गेटच्या जवळ होता. इथे बघा काय आहे, ट्रेंड लाईन होती.
1 मिनिट, आपण हे सगळं इथे डिलीट करूयात. इथे बघू शकता काय आहे, ट्रेंड लाईन आहे. ही वीक खाली गेलेली आहे, आपण ही इग्नोर करूयात. जास्तीत जास्त पॉईंट्स कनेक्ट होतील अशी आपण ट्रेंड लाईन ड्रॉ करायची. आणि टार्गेटसुद्धा मी सध्या काढते, तुम्हाला नंतर मी ड्रॉ करून दाखवते की मी टार्गेट कसे लावलेले होते. तर इथे बघू शकता काय आहे, मल्टिपल टाइम इथे कनेक्ट झालेला आहे, म्हणजे जास्तीत जास्त पॉईंट्स कनेक्ट होतील अशी ट्रेंडलाईन आपण ड्रॉ केली. आणि मी 2-3 दिवसापासून वेट करत होती याला ब्रेकडाऊनसाठी. ब्रेकडाऊन आणि दिलेला नव्हता, पण आज अगदी मार्केट निगेटिव्ह होतं. आणि मी सकाळी थोडा बिझी होते, मला माहीत होतं मी जे स्टॉक्स काढून ठेवले होते डाऊन साईडसाठी, त्याच्यामध्ये हा मला मिळाला. गॅपडाऊन होता ठीक आहे, पण जी माझी लेवल होती ती डाऊन साईड ब्रेक होत होती आणि मी इथेच एंट्री घेतली. जेव्हा ही कॅन्डल म्हणली क्लोज केलं, तर अशा आता मोठी कॅन्डल आहे तर माझं स्टॉप लॉस काय असतो याच्यामध्ये, नेहमी हाफवरती. ठीक आहे, इथे स्टॉप लॉस, इथे माझी एंट्री होती, अगदी सुंदर हा आला. पण माझं थोड्याशाने माझा टार्गेट राहिला आहे. आता टार्गेट जो काढलेला होता तुम्हाला मी दाखवते कसा आपण काढलेला होता. हा जो सपोर्ट आहे हा मी माझा टार्गेट ठेवलेला होता, इथे बघू शकता. ठीक आहे, आता इथे ठीक आहे, ह्या 2-3 कॅन्डल्स इथेच क्लोज झालेला होता रेड, तर चालेल इथून रिजेक्शन घेऊन. तर हा जो झोन होता हा इम्पॉर्टंट झोन होता. तर 5 मिनिटावरती जर बघितलं तर बघा, ठीक आहे, टार्गेट मला मिळालेलं नव्हतं आणि जे मी इन्व्हेस्ट केले होते त्याच्यानुसार मला तेवढा प्रॉफिट नव्हता याच्यामध्ये. होल्ड करून घेतला पूर्ण दिवस, हा हळूहळू शिफ्ट झाला आणि फायनली आपण याच्यामध्ये लॉस बुक केलेला आहे. ठीक आहे, स्टॉप लॉस मी घेतलेला याच्यामध्ये, जो माझा स्टॉप लॉस होता इथे मी कट केला. आणि खूपच मोठी कॅन्डल होती तर वाटलेच आता हा परत वरती ट्रेंड लाईन आहे आणि वरती निघू शकतो. इथे आपण ट्रेड आपला कापून टाकलेला होता. ठीक आहे, तर असे हे आजचे तिन्ही ट्रेड कसे वाटले हे कमेंट करून सांगा. आवडले असेल तर नक्कीच लाईक करून घ्या आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला आणि शेअर करा आपल्या मराठी बंधू आणि भगिनींसोबत. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गुड बाय.